भारतातलं सर्वात मोठं ॲग्रीकल्चरचं एक्झिबिशन होते पुणे येथे. तर आता मी ॲग्रो ट्रॅव्हलर नावानं 1,00,000 फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल जी सीरीज चालू केलेली होती, त्यामध्ये मी गुजरातचं एक्झिबिशन केलं. त्याच पद्धतीनं मुंबईची सीड काँग्रेस केली. त्यानंतर लोकांचं मला असं म्हणणं पडलं, की व्हिडिओ झाल्यानंतर आम्हाला जरी कळालं असतं, तर आम्ही व्हिजिट केली असती. तर आता मी आधीच सांगतोय, भारतातलं खरंच सर्वात मोठं ॲग्रीकल्चरचं एक्झिबिशन आपण याला म्हणू शकतो. महाराष्ट्रातलं तर आहेच, किसान 2025 जे की 10 ते 14 डिसेंबर पुणे, मोशी येथे होणार आहे. बऱ्याच लोकांनी आधी व्हिजिट केलेली असेल किंवा ते बरेच दरवर्षी जात सुद्धा असतील. पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय, की हे व्हिजिट करण्यासारखं आहे. जे कोणी नवीन शेतकरी आहेत किंवा ज्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी हवी असते, जे प्रयोगशील शेतकरी आहेत, त्यांनी आवर्जून तिथे भेट द्यावी. मी स्वतः तिथं 5 दिवस असणार आहे. मी सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही जर प्रत्यक्ष आला तर चांगली तुम्हाला माहिती मिळू शकते. एक उदाहरण सांगायचं झाल्यास, जी रेन पाईप तुम्ही पाहताय, ती मी शाळेत असताना, आता तर माझं BSc हॉर्टिकल्चर कंप्लीट झालं. पण मी शाळेमध्ये असताना 2015च्या आसपास तिथे एका कुठल्यातरी कंपनीने लॉन्च केलेली होती महाराष्ट्रासाठी. तिथं लाईव्ह डेमोज वगैरे लावलेले होते. आणि त्यावेळी रेनपाईप व्हायरल झाली, त्यावेळी रेनपाईप चालली. आता शॉपला आपली रेनपाईप फुल चालू आहे. वेगवेगळ्या क्रॉपसाठी वेगवेगळ्या साईजची रेनपाईप आली. आणि हा जो प्रोडक्ट होता त्यावेळी म्हणजे जवळपास एक 10 वर्षापूर्वी तिथं आलेला होता. तर एक्झिबिशन नक्कीच व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला टाईम नसेल तर आपल्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि एक्झिबिशनचा ॲड्रेस, त्याची माहिती, त्याची वेबसाईट काही हवं असेल तर कमेंट करा किसान, त्याची माहिती तुम्हाला येऊन जाईल. किसान, भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 10 ते 14 डिसेंबर पुण्यात मोशी येथे.